तिने पटकन कॅनव्हास स्वतःच्या मागे लपवायला सुरुवात केली. तिची आई विचार करू लागली. काय झालं बेटा, काय लपवतेस? प्रेरणाने तिच्या कोरड्या ओठांवर जीभ चालवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, काही नाही आई, मी आईला सांगितले होते की मला ही खोली भाड्याने द्यायची आहे, म्हणून मी इथे साफसफाई करत आहे. तुला खोकला येत आहे ना आई, तू बाहेर जा, मी सगळं साफ करून येईन. पण सरलाजींना आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून काही शंका येत होती. त्या म्हणाल्या, नाही बेटा, मी ठीक आहे. मला दाखव तू काय मागे लपवत आहेस. हे कदाचित तुझ्या वहिनीने बनवलेले पेंटिंग्स आहेत, नाही का? आता प्रेरणाचे हृदय जोरात धडधडू लागले. तिला खूप भीती वाटत होती की जर अचानक तिच्या आईला हे सर्व कळले तर तिचे काय होईल. सरलाजी पुढे सरकल्या आणि प्रेरणाने मागे लपवलेल्या चित्राकडे पाहू लागल्या. त्या भरल्या कंठाने म्हणाल्या, हे बघ, माझी सून एवढी चांगली चित्रे काढायची आणि बिचाऱ्या मुलीला ही सगळी चित्र पूर्ण करण्याची संधीही मिळाली नाही. तिची अपूर्ण चित्र पाहून मला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील अपूर्णता दिसते. असे म्हणत त्या उदास झाल्या. त्यांनी सर्व पेंटिंग्स मागे ठेवल्या आणि शांतपणे त्यांचे अश्रू पुसले आणि खोलीतून बाहेर गेल्या. आई निघून जाताच प्रेरणाने सुटकेचा सुस्कारा सोडला. पण आईने सगळे कॅनव्हास उचलून बघितले तेव्हा तिथे आईला काहीच दिसत नव्हते. हे पाहून ती थक्क झाली, ज्यामुळे प्रेरणाला अस्वस्थता जाणवली. प्रेरणाला चक्कर येऊ लागली आणि ती विचार करू लागली की काही वेळापूर्वी मी या पेंटिंग्समध्ये जे पाहिले होते ते खरे होते की हा माझा भ्रम होता. कारण त्या क्षणी कॅनव्हासमध्ये एकही मुलगा किंवा तिची वहिनी दिसत नव्हती. गोंधळून तिने सर्व कॅनव्हासेस उचलून तिच्या खोलीत ठेवण्यास सुरुवात केली आणि पुन्हा स्टोअर रूम साफ करण्यास सुरुवात केली. पण चित्रकलेचा विषय तिच्या मनात सतत फिरत होता. तिला जरा काळजी वाटू लागली की ती माझे मानसिक संतुलन बिघडवत आहे का? काही वेळापूर्वी मी एका पेंटिंगमध्ये पाहिले होते की एक मुलगा माझ्या वहिनीवर जबरदस्ती करत आहे आणि त्या मुलाने माझ्या भावाला कुठेतरी पुरले आहे. पण जेव्हा आई त्या सर्व कॅनव्हासकडे पाहत होती तेव्हा तिला किंवा मला काहीही दिसत नव्हते. हे सर्व काय होत आहे? असो, हा सगळा विचार करत असतानाच तिने स्टोअर रूमची साफसफाई पूर्ण केली होती. त्यानंतर कामगारांना बोलवून खोलीत तिने मोठी खिडकी करायची असल्याचे सांगितले. ते कामगार दुसऱ्या दिवसापासूनच कामावर येणार होते. त्यानंतर प्रेरणा किचनमध्ये गेली आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आज ती खूप थकली होती, म्हणून तिने डाळ भात आणि काजू करी तयार केली. जेवण झाल्यावर तिने आईला औषध दिले आणि मग ती झोपायला तिच्या खोलीत आली. अंथरुणावर पडून असताना अचानक तिच्या समोरच्या भिंतीजवळ ठेवलेल्या पेंटिंग्समध्ये प्रकाशाची किरण दिसू लागल्याचे तिच्या लक्षात आले आणि प्रेरणा घाबरून जागेवर उठून बसली. त्या पेंटिंग्समध्ये पुन्हा त्याच गोष्टी तिला दिसत असल्याचा भास झाला. ते पाहून ती खूप घाबरली होती, पण यावेळी तिला घाबरायचे नव्हते. तिला हे गूढ उघडायचे होते. तिने पुढे जाऊन पाहिलं तर एक मुलगा तिच्या वहिनीवर जबरदस्ती करत होता आणि त्यानंतर त्याने तिची हत्या केल्याचे स्पष्ट दिसत होते. मग चित्र बदलले आणि आता तिच्या भावाला त्या मुलाने खड्ड्यात गाडले आहे हे तिने पाहिलं. तर प्रेरणाच्या डोळ्यातून अश्रू टपकायला लागले आणि तिने तिच्या स्कार्फने अश्रू पुसले. खूप विचार केल्यानंतर अचानक प्रेरणाच्या मनात विचार आला, कारण ती जागा तिच्या घरापासून थोड्या अंतरावरच होती. हे तिला आता आठवले. वाळलेल्या कडुलिंबाच्या झाडाला आता त्या पेंटिंग्समध्ये सत्य दिसू लागले आणि तिने ती पेंटिंग्स काढली आणि मी काय करू असा विचार करू लागली. सगळ्यांना वाटते की माझ्याच भावाने वहिनीला मारले आणि नंतर तो गायब झाला आहे. पण या पेंटिंगनुसार माझा भाऊही या जगात नाही आणि तोच फरार झाला असे लोक म्हणत आहेत. मला काहीच समजत नाही. वर चित्रकलेत सतत होत असलेल्या बदलांमुळे कुठेतरी तिची वहिनी व्हर्च्युअल रूपात असली तरी तिला या अपराध्यांपर्यंत पोहोचायचेच आहे अशी भावना तिला होत होती. तिच्या मनात विचार सुरू झाला, वहिनी प्लीज मला रस्ता दाखव, म्हणजे खरा गुन्हेगार मला पकडता येईल. या सगळ्या गोष्टींचा विचार करत तिला कधी झोप लागली समजलेच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली तेव्हा तिच्या पलंगावर एक कॅनव्हास पडलेला होता. जेव्हा तिने कॅनव्हास उचलला तेव्हा ती तीच पेंटिंग होती आणि ती तिच्या भावाच्या वहिनीच्या लग्नाचा अल्बम पाहत होती. हे सर्व पाहून ती थक्क झाली. तिला आता समजले नाही की या चित्राचा अर्थ काय आहे. असो, आईच्या खोकल्याचा आवाज ऐकून ती गडबडीने उठली आणि स्वयंपाकघरात गेली. ती तिच्या आईसाठी काढा बनवू लागली. सरलाजी पण नाश्त्याची तयारीच करत होत्या. आज त्यांनी नाश्त्यासाठी पोहे तयार केले होते. तेव्हा प्रेरणाने स्वतःसाठी ब्लॅक कॉफी बनवली होती. नाश्ता करतानाही ती फक्त चित्रकलेचाच विचार करत होती. तेवढ्यात तिच्या मनात अचानक एक विचार चमकला.
नाश्ता अपूर्ण ठेवून ती जागेवर उभा राहिली. तिच्या आईने आश्चर्याने तिला विचारले, काय झालं बेटा, तू नाश्ता का मध्येच सोडलास? मग ती म्हणाली, आई आत्ता मला एक महत्त्वाचं काम आठवलं आहे. तिची आई लगेच म्हणाली, बेटा तू दिवसभर काही ना काही करत राहशील आणि काही वेळाने तू शाळेतही जाणार आहेस. तिथे तुला मुलांची काळजी घ्यायची आहे. तू नाश्ता केला नाहीस तर तुला अशक्तपणा झाल्यासारखं वाटेल. तू आत्ता नाश्ता कर. आत्ता प्रेरणाने तिच्या आईचे म्हणणे ऐकले होते आणि ती पुन्हा जेवण करायला बसली. पण तिला खूप अस्वस्थ वाटत होते. तिला लवकरात लवकर नाश्ता उरकून तिथून उठून रूममध्ये जायचे होते. तिने पटकन नाश्ता संपवला. त्यानंतर ती तिच्या खोलीकडे धावली. सरलाजी विचार करू लागल्या, पाहावं तेव्हा प्रेरणा नेहमीच घोड्यावरच स्वार असते. पण ती धावलीच नाही तर घरातील एकही काम नीट होणार नाही. विचार करत असतानाच त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्या विचार करू लागल्या की माझी सून स्वरा जेव्हा घरात आली तेव्हा सर्वांना किती आनंद झाला होता. तेव्हा सुद्धा प्रेरणाने सर्वांची किती काळजी घेतली होती. आता सर्व जबाबदारी प्रेरणावरच आली आहे. असो, नाश्ता करून त्या आराम करायला त्यांच्या खोलीत गेल्या. इकडे प्रेरणा पुन्हा खोलीत आली आणि पेंटिंगमध्ये ती भाऊ आणि वहिनीच्या लग्नाचा अल्बम पाहत होती. पेंटिंग्समध्ये उजव्या बाजूला बॅकग्राऊंडमध्ये एक कॉलेज होतं, ज्यावर तिच्या वहिनीच्या कॉलेजचं नाव छोट्या अक्षरात लिहिलेलं होतं. प्रेरणा स्तब्ध झाली आणि विचार करू लागली की वहिनीच्या कॉलेजचा या सगळ्यांशी काय संबंध. असो, तिला आत्तापर्यंत जे समजलं होतं त्यानुसार तिने भाऊ आणि वहिनीच्या लग्नाचा अल्बम काढला आणि ती अल्बम बघू लागली. तिला वाटलं की वहिनी तिला लग्नाचा अल्बम पाहण्याचा संकेत देत आहे, म्हणूनच कॅनव्हसवर असे चित्र दिसले असावे. ती अतिशय काळजीपूर्वक अल्बम पाहू लागली. तासभर नजर टाकल्यानंतर प्रेरणाला तोच मुलगा तिच्या वहिनीच्या मागे उभा असलेला लग्नाच्या फोटोत दिसला, जो पेंटिंगमध्ये दिसत होता. तिने आश्चर्याने जागेवर उडी मारली. आता तिचा मेंदू वेगाने काम करू लागला. तिच्या शेजारी वहिनीची मैत्रीण नीता उभी होती, जिला प्रेरणाने ओळखले होते आणि तो मुलगा नीताच्या खांद्यावर हात ठेवत होता. प्रेरणाने लगेच अल्बम बंद केला. तेव्हा तिची आई म्हणाली, बेटा आज शाळेत लवकर जाणार आहेस का तू? प्रेरणा काय म्हणणार? ती म्हणाली, आई मला आज दुसरं काम आहे, मी दुपारी घरी लवकर येईन. असे म्हणत ती घरातून निघून गेली आणि सर्वप्रथम ती प्ले स्कूलमध्ये गेली आणि तिने 1 दिवसाची सुट्टी मागितली. त्यानंतर ती थेट तिच्या वहिनीच्या स्वराच्या माहेरी गेली. नीताचे घर कुठे आहे ते तिला माहीत नव्हते, त्यामुळे तिने वस्तीतील लोकांना नीताचा फोटो दाखवला आणि तिच्याबद्दल विचारपूस सुरू केली. नीताच्या घरी पोहोचल्यावर तिच्या आईवडिलांनी सांगितले की आता नीताचे लग्न झाले आहे आणि ती तिच्या सासरच्या घरी आहे. प्रेरणाने नीताचा नंबर मागितला, तेव्हा तिच्या आईने तिला नीताचा नंबर दिला. तेवढ्यात प्रेरणा घरातून बाहेर आली आणि तिने नीताच्या नंबरवर फोन केला. स्वतःची ओळख करून दिल्यावर आणि औपचारिकपणे बोलून ती नीताला म्हणाली, हे बघ नीता, माझ्या वहिनीचा कसा गूढ मृत्यू झाला आहे हे तुला माहीत आहे का? नीता म्हणू लागली, हो प्रेरणा, मलाही माझ्या मैत्रिणीच्या हरवल्याचं खूप दुःख झालं आहे. तिचा अपराधी आजपर्यंत मोकळेपणाने फिरत असेल. मला माहीत नाही की तिच्यासोबत हे कोणी केलं. मात्र माझा रितेश जिजूंवर पूर्ण विश्वास आहे, तो हे करू शकत नाही. पण हे सर्व इतके गुंतागुंतीचे आहे की मला काहीच समजत नाही. प्रेरणा म्हणाली, नीता प्लीज मला तुझी मदत हवी आहे. मी तुला एक फोटो पाठवत आहे. प्लीज मला सांग हा मुलगा कोण आहे? असं म्हणत प्रेरणाने नीताला फोटो पाठवला. काही वेळाने नीता म्हणाली, हा तन्वीर आहे. तो आमच्यासोबत कॉलेजमध्ये शिकायचा. त्याने एकदा गमतीने स्वराला प्रपोजही केले होते, पण स्वराने त्याला नकार दिल्याने तो सर्वांसमोर एवढंच बोलला, मी मस्करी करतोय, पण तू त्याबद्दल का विचारतेस? प्रेरणा म्हणाली, मी तुला नंतर सांगेन. एवढं बोलून तिने फोन कट केला. तिला खूप अस्वस्थ वाटत होते. बराच वेळ विचार केल्यावर तिला वाटले की मला काहीतरी त्रास होतोय, कोणाची तरी मदत मला घ्यावी लागेल. नीताला याबाबतीत तिने मदत मागितली होती. तिने प्रेरणाला मदत करण्याचे आश्वासन दिले. दुपारचे जेवण बनवायला सुरुवात केली होती. तिला नीताला सोबत न्यायचे होते, पण तिला तिकीट मिळू शकले नाही आणि त्यामुळे आणखीन 1 आठवडा निघून गेला. एक दिवस प्रेरणा शाळेला निघाली होती. तेवढ्यात एक मुलगा आला आणि तिच्या घरासमोर उभा राहिला. तो म्हणाला, ऐका, इथे भाड्याने खोली मिळेल का? प्रेरणाने त्याच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिले. तो मुलगा खूपच हुशार आणि देखणा दिसत होता. प्रेरणा हळूच त्याला म्हणाली, नाव काय तुमचं? काय करता तुम्ही आणि आता कुठे राहता? तो मुलगा म्हणाला, माझं नाव जावेद आहे. मी अजूनही आश्रमात राहतो, पण मला नवीन नोकरी मिळाली आहे.
त्यामुळे आता मी माझे आयुष्य स्वबळावर जगावे असा विचार करत होतो. मी जेव्हा अनाथाश्रमातून बाहेर पडेन तेव्हा कदाचित ती जागा कोणीतरी वापरत असेल. त्याचे उच्च विचार ऐकून प्रेरणाला खूप आनंद झाला. ती हळूच म्हणाली, तुम्ही खोली बघा, मी भाड्याबद्दल तुम्हाला सांगते. जावेद म्हणाला, बघा, कोणत्याही प्रकारची खोली मला चालेल. गोष्ट अशी आहे की जेव्हा लोकांना कळले की मी अनाथ आहे आणि बॅचलर देखील आहे तेव्हा कोणीही मला भाड्याने खोली द्यायला तयार नाही. प्रेरणाने त्याला खोली दाखवली आणि भाड्याबद्दलही सांगितले. त्यानंतर ती शाळेत गेली. जावेद हा खूप संस्कारी आणि हुशार मुलगा होता. त्याचे लग्न झाले नव्हते. जो कोणी त्याला पाहिल त्याच्याशी लग्न करायला तयार होईल असा तो दिसत होता. जावेद मनात विचार करू लागला की एवढी छान मुलगी कोणाला मिळणार नाही. तो हळूच प्रेरणाच्या आईला म्हणाला, आई, प्रेरणा ही गुणांची खाण आहे आणि मला तुमच्यासारखी प्रेमळ आई मिळाली असती तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजले असते. हे ऐकून सरलाजी आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या. तेव्हा जावेद संकोचून म्हणाला, हो आई, तुम्हाला पटलं तर मला प्रेरणाशी लग्न करायचं आहे. मला ती खूप आवडायला लागली आहे. मी जरी अनाथ असलो तरी मी तुमची खूप काळजी घेईन. घरात येताना प्रेरणानेही सगळं काही ऐकलं होतं. हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर शेकडो गुलाब फुलले. तिचं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं आणि ती लाजली. ती आत गेली. तेव्हा सरलाजींनीही आपल्या मुलीच्या चेहऱ्यावरचा लालसरपणा पाहिला आणि त्या जावेदच्या कपाळाला हात लावत म्हणाल्या, ठीक आहे बेटा, कदाचित नशिबानेच हे मान्य केले असावे. त्यामुळेच माझ्या मुलीचे नाते इतरत्र कुठेही निश्चित झाले नाही. सरलाजींनी देवाचे आभार मानले की त्यांना त्यांच्या मुलीसाठी इतका चांगला मुलगा स्वतःहून मिळाला आहे. जावेदच्या आयुष्यात या जगात कोणीच नव्हतं म्हणून त्याने फक्त त्यांच्यासोबत राहायला तयार झाला होता. पण तिने जावेदला सर्व काही सांगितले. तेव्हा जावेदने तन्वीरला रंगेहात पकडण्याचे ठरवले. नियोजित प्लॅन बनवला आणि 15 दिवसांनी नीताने प्रेरणाला सांगितले तन्वीर तिच्या घरी येणार आहे. एका ठराविक ठरलेल्या दिवशी नीताचा मित्र तन्वीरने जेव्हा प्रेरणाच्या दारावरची बेल वाजवली तेव्हा प्रेरणाने दरवाजा उघडला. तन्वीर हसत तिला म्हणाला, प्रेरणाजी, मी ऐकलं आहे तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे. प्रेरणा मंद हसली आणि म्हणाली, तुला स्वरा आठवते का? मी तिची नणंद आहे. स्वराचे नाव ऐकताच तन्वीरच्या चेहऱ्यावर क्षणार्धात अनेक रंग आले आणि गेले. मग काहीतरी विचार करून त्याने प्रेरणाला विचारले, मी आत येऊ का? प्रेरणाने आत येऊन दरवाजा बंद केला. तेव्हा तन्वीरला धक्का बसला. पण प्रेरणाने दरवाजा बंद केला नव्हता. तिने फक्त दरवाजा पुढे केला होता जेणेकरून योग्य क्षणी बाहेर उभे असलेले लोक तिला मदत करण्यासाठी आत येऊ शकतील. आत येताच प्रेरणा रागाने पेटत म्हणाली, मिस्टर तन्वीर, तुमचे सत्य माझ्यासमोर आले आहे. तुम्ही माझ्या वहिनीचे काय केले आहे ते मला कळले आहे. चुकीच्या गोष्टी करून तुम्ही माझ्या वहिनीला मारून टाकले. तुम्ही माझ्या भावाला का मारून गाडले? पण आज मला सत्य कळले. आणि तेव्हा तन्वीर गडबडून म्हणाला, हे काय मूर्खपणा लावला आहेस? वेडी झाली आहेस का तू? तेव्हा प्रेरणा शांतपणे हसत म्हणाली, माझ्याकडे तुझ्या विरोधात ठोस पुरावे आहेत आणि इथून मी थेट पोलिसात जाईन आणि त्यानंतर तुला तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा होईल. प्रेरणाने हे सांगताच ती मागे वळू लागली. तेवढ्यात तन्वीर धावत धावत तिच्याकडे आला आणि तिला झटका देत तो म्हणाला, मूर्ख मुली, तुझ्याकडे माझ्या विरुद्ध पुरावे असतील तर मी तुला इथून जाऊ देईल असे तुला वाटते का? आज तुझ्यासोबतही तेच घडणार आहे जे तुझ्या वहिनीसोबत घडलं होतं. स्वराला स्वतःचा अभिमान वाटत होता. मी तिच्यावर किती प्रेम केले आणि तिने मला सर्वांसमोर नाकारले होते. पण मी माझा बदलाही घेतला. शेवटच्या क्षणी तन्वीर म्हणाला, हे काय आहे? हे सांगून तो प्रेरणाला तिच्या बेडरूमच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. तो म्हणाला, रितेशने त्याच्या आवडीच्या मुलीला हात लावला, त्यामुळे त्यालाही जगण्याचा अधिकार नव्हता. स्वराच्या मृत्यूसाठी तो कोणाला तरी दोष देणं गरजेचं होतं. असं म्हणत त्याने प्रेरणाला बेडरूममध्ये नेले आणि बेडवर ढकलले. तेवढ्यात मागून 4 हातांनी त्याला पकडले. तन्वीरने घाबरून मागे वळून पाहिले तेव्हा घरात 2 माणसं आणि नीताला पाहून त्याला धक्का बसला. नीताने तन्वीरला जोरात चापट मारली आणि म्हणाली, तू नालायक माणूस आहेस. मी तुला माझा चांगला मित्र समजत होते, पण मैत्रीच्या नावावर लाज वाटणारा तू मित्राच्या कातडीत लपलेला लांडगा निघालास. तू एवढा निक्षम्य गुन्हा करू शकतोस याची मी कल्पनाही करू शकत नव्हते. प्रेरणाही उभी राहिली. तिने स्वतःवर ताबा ठेवला आणि मग तन्वीरला तिने जोरात चापट मारली आणि विचारले, तुला काय वाटलं की तू कितीही गुन्हे करून सुद्धा सुटू शकशील? पण बघ, आज तुझे गुन्हे सर्वांसमोर आले आहेत आणि तुझे सर्व शब्द मी रेकॉर्ड केले आहेत. आता तुला कोणीही वाचू शकणार नाही. तन्वीरला विश्वासच बसेना की हे सर्व आपल्यासोबत घडले आहे
आता इतक्या वर्षांनी तो कधीच पकडला जाणार नाही याची त्याला खात्री झाली होती. पण आज तो पकडला गेला. पोलिसांनी त्याला अटक करून तेथून नेले. त्या व्हिडिओमध्ये त्याने स्वतः आपला गुन्हा कबूल केला होता. त्यामुळे त्याला कोणीही वाचू शकले नाही. पोलिसांनी त्या विहिरीजवळ जाऊन खोदले असता तेथून हाडांचा सांगाडा सापडला. आपला मुलगा आता या जगात नाही म्हणून सरलाजी रडायला लागल्या. एवढी वर्ष घरी आला नसतानाही त्यांच्या मनात एक आशा होती की कदाचित आपला मुलगा परत येईल. पण आज ती एक आशाही भंगली होती. आपला मुलगा आणि सुनेचे गुन्हेगार तुरुंगात गेल्याने त्यांनाही दिलासा मिळाला. प्रेरणाच्या धाडसामुळे आणि शहाणपणामुळे आज तो गुन्हेगार तुरुंगात आहे. पण तिची वहिनी कशी सूक्ष्म रूपात येऊन चित्रे काढायची हे गुपित प्रेरणाला कधीच समजले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेरणाला जाग आली तेव्हा तिचा भाऊ आणि तिची वहिनी हसत हसत तिचा निरोप घेत होते आणि तिने एक दीर्घ श्वास घेतला. ती विचार करू लागली की हा कदाचित तिच्या भावाचा आत्माच असेल. पुढच्याच महिन्यात तिचे आणि जावेदचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले आणि जावेदने प्रेरणा आणि तिच्या आईची मनापासून काळजी घ्यायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे प्रेरणाच्या आयुष्यातही हळूहळू आनंद येऊ लागला. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही मनोरंजक कथा खूप आवडली असेल. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला एक प्रश्न आहे, प्रेरणाच्या पतीचे नाव नेमके काय होते? 1. जावेद, 2. तन्वीर. धन्यवाद.